आता मँगो व्हॅली रिसॉर्टला, कारण इकडे आहे न्यू इयर पार्टी आणि मी इकडचा होस्ट आहे. तर मी तुम्हाला आता म्हणजे ह्यो जो काय मी आता इंट्रो करताय ह्यो ॲक्च्युली मी आउट्रो करायच्या टाईमला करताय, कारण या मेकअप बिकअप सगळं काढून झालेलो आहे. बाकी सगळे व्हिडिओज तुम्ही मध्ये बघशालच, जसं कसा न्यू इयर इकडे सेलिब्रेट झाला त्या सगळा बघशालच. माझ्या लक्षात नाही की इंट्रो द्यायचोय मका, सो मी तर विसरलोय. पण ठीक आहे ना, आता विसरले पण मग आठवण तर झाली आहे ना, तर मी तुम्हाला सगळं दाखवत आहे. आणि मग सांगा मी कसा दिसते वगैरे सगळा नोट करून सांगा, ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचं ह्या काय 2025 वर्ष चालू आहे, अजून चालू आहे असं मी म्हणेन, कारण तुम्ही मनातल्या मनात असा अज्यूम करा की मी व्हिडिओ आधी बनवते. सो 2025 मध्ये ज्या काय वाईट तुमच्याबरोबर झालेल्या असतात त्या सगळ्या का कांडा लावा, आणि ज्या लोकांनी तुमच्याबरोबर वाईट केलेल्या असतात त्या लोकांच्या नावान नारळ द्या, देऊन टाका, काही फरक नाही पडत. कारण 2026 शूड बी द ग्रेट इयर इन युअर लाईफ. सो असं वर्ष जाऊ खवा की भाई समोरच्याला सगळं एवढं क्या कर रही है या लडकी असं समजला तो गर्ली पॉप. प्लीज तुम्ही विचार करा की आपण काय करता आहे काय नाही, 2025 मध्ये काय चुका केल्या, 2026 मध्ये काय करायचा नाही आहे. ओके. आणि 2025 मध्ये जे काय त्रास वाईट गोष्टी ज्या काय त्या विसरून जावा, पण एवढा पण विसरू नका की 2026 मध्ये त्या चुका परत करशाल. ठीक आहे. आता पुढचा ब्लॉग बघा. म्हणजे मला माहिती आहे सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी बसले आहेत. तुम्ही असं म्हणत असाल की बाबा खूप कमी लोक टेबल्सवरती बसले आहेत, तर आपण एवढ्यात का जायचं. तर कसं आहे ना, जोपर्यंत एकाला एक नाही मिळत तोपर्यंत 11 होत नाही. मग तुम्ही जर असे वेगवेगळे राहिलात तर काय उपयोग ना. युनिटी इज द की. त्याच्यामुळे मी प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर टेबल्सवरती या. त्याच्याशिवाय आपण प्रोग्राम सुरू सुद्धा नाही करू शकत, आणि त्याच्यानंतर डीजे नाईट सुद्धा आहे. सो लवकरात लवकर या. आताच एक गोष्ट डोक्यात आली, म्हणजे आता सगळा प्रोग्राम संपलो, सगळं इव्हेंट संपलो, आणि एक गोष्ट डोक्यात आली, म्हणजे जी पूर्ण इव्हेंटभर चालू होती. मी बघत होते माझ्यासमोर फॅमिलीज होते, म्हणजे पॅरेंट्स होते, त्यांची मुलं होती, आणि काय काय फ्रेंड्स होते किंवा कपल्स होते.
तर ते सगळे एन्जॉय करत होते. आणि समहाऊ आय फील लाईक की म्हणजे ते सगळे त्यांच्या फॅमिलीसोबत लव्ड वनसोबत एन्जॉय करतात आणि आम्ही काय करता हवं इकडे, आम्ही आर्टिस्ट काय करता हवं आहे, त्यांना एन्जॉय करू खावं म्हणून मेहनत करता हवं आहे. लाईक ही गोष्ट खूप वेगळी आहे, ही आमची मेहनत आहे असं म्हणेन मी, की त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत करतो. आणि खरीतरी तर वाटतं की बाबा आता आमची फॅमिली इकडे असते किंवा आम्ही पण आमच्या फॅमिलीसोबत असतो, पण हे आमचं सॅक्रिफाईस आहे. किंवा असं म्हणेन मी सॅक्रिफाईस नाही, मग आमचं आता काम आहे की जर आम्ही नसू तर तुम्ही एन्जॉय नाही करू शकणार. सो जेव्हा आर्टिस्ट समोर असतं त्या लोकांचं थोडं तरी रिस्पेक्ट करा. आणि माका तर इकडे खूप रिस्पेक्ट मिळतं, बट स्टील असं वाटतं की असू खवं ते सगळेजण. आणि यु नो ती फिलिंग खूप गॅनेरेट असतं की आम्ही काय करतो इकडे, तर आम्ही तुमच्यासाठी तुमच्या एंटरटेनमेंटसाठी इकडे आहोत. तर यो ब्लॉग तुम्हाला आवडलं असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि हॅपी न्यू इयर टू ऑल. आणि मी असं म्हणेन की तुमचं सगळ्यांचं ह्या वर्ष खूप चांगला जाऊ दे आणि खूप तुम्ही खुश राहा ह्या वर्षात. आणि 2027 2028 असं दरवर्षी तुम्हाला चांगला वर्ष जाऊ दे. या 26 एकदम प्रॉपर तुम्हाला हवा तसा जाऊ दे.